बीडच्या मस्ताजोग सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पतीचा पूर्ण स्वप्न आणि गावचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। मात्र माजी प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे। या ग्रामपंचायतीत एकूण 2284 मतदार आहेत। 29 तारखेला नव्या सरपंचाचं भवितव्य स्पष्ट होणार आहे। गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या इच्छेसाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। अण्णांनी पण जोपर्यंत होते तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत गावकऱ्यासाठी जनतेसाठीच त्यांनी हे जीवन गमावलेलं आहे त्यांचं। आणि मी पण जोपर्यंत होईल तोपर्यंत गावाने इच्छा दाखवलेली आहे त्यांची पूर्ण सेवा करेन। अण्णाचे भरपूर तसे स्वप्न आहेत, जेवढे माझे चयन होईल तोपर्यंत तेवढे मी करेन पूर्ण। गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या पूर्णपणे खंबीरपणे लोक पाठीशी उभे राहिले। त्यावेळेस कुठल्याही गावातल्या माणसानं जात भेद गटपट कुठेही बघितलं नाही। त्यावेळेस आमच्या सगळ्या गावाचा एकच उद्देश होता, संतोष देशमुखला न्याय द्यायचा। तो आजही आहे आणि उद्याही आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीची तीच मागणी असेल की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं गाव पूर्णपणे एक आहे। परंतु हा राजकीय भाग आहे, राजकीय भागामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार आहे। त्याच्यामुळे माझी इच्छा आहे निवडणूक लढण्याची, त्या दृष्टिकोनातून मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पुण्यातल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे। दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे यांचाही यात समावेश आहे। गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये आणि पोलीस उपनिरीक्षक बडे, कर्मचारी तायडे आणि सोनाली हिंगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवत खंडणी उकळली होती। बंड गार्डन पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती स्तंभा